नमस्कार मंडळी, गेट रेडी विथ मी. वट पौर्णिमेसाठी सगळ्यात आधी आपण तयारी करूया. छान दिसते ना मी. आता पूजेची थाळी आणि आज आपण पूजेला लागणारं साहित्य आणि वट सावित्री पौर्णिमेचं महत्व दोघं बघू. बोला वड सावित्री माता की जय. वट सावित्री सणाला पुनवेच्या सणाला आरंडा करंडा भाजी वरंडा बाळ रडतं काय मागतं दुधू मागतं दुधू कशाचं गाईचं गाय कशाची फुलं जाईची सून कोणाची रंगराव पाटलांची मुलगी कोणाची शालिग्राम पाटलांची बहीण कोणाची विलास पाटलांची आणि राणी कोणाची जगदीशरावांची. सौभाग्याचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे संजयरावांचं नाव घेते वड सावित्री पौर्णिमेच्या पुढे. वा 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 वा. एक निरंजन दोन वाती एक ज्योती ज्ञानेश्वरराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. वा 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 वा. बढिया 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 बढिया. चांदीच्या वाटीत साखरीचे खडे मिलिंदरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांपुढे. वा वा वा. बढिया बढिया. चार मैत्रिणी एक ज्योती आबासाहेबांची मी सौभाग्यवती. तुम्हाला तर माहितच आहे, वडाचं झाड नेहमी 24 तास प्राणवायू देतं आणि मला तरी असं वाटतं की आपण वर्षातून एकदा तरी वडाच्या झाडाच्या सानिध्यात यायलाच पाहिजे, सुख समृद्धी शांतती नांदण्यासाठी. बाकी सत्यवान आणि सावित्रीची कथा तर तुम्हाला माहीतच आहे.